गरमागरम झणझणीत आणि चमचमीत सोयाबीनची भुर्जी तयार। अगदी कलरच बघा काय सुंदर। या खायला। नमस्कार, आज मी तुम्हाला सोयाबीनची भुर्जी करून दाखवणार आहे। अगदी झणझणीत, चमचमीत, चविष्ट आणि घरगुती साहित्यात अशी मी तुम्हाला सोयाबीनची भुर्जी करून दाखवणार। पहिले मी तुम्हाला सोयाबीन फ्राय, सोयाबीनची भाजी, सोयाबीन खिमा असे मी प्रकार करून दाखवलेले आहेत आणि सोयाबीन फ्राय तुम्हाला तो व्हिडिओ आवडलाच आणि करून पण बघितल्याने छान वाटलं। अगदी ऐकून कमेंट ऐकून पण बरं वाटलं आम्हाला। तसंच मी आज तुम्हाला सोयाबीनची भुर्जी करून दाखवणार आहे। त्यासाठी साहित्य बघूया। त्यासाठी मी हे सोयाबीन घेतलेत आहेत। आपल्या घरात किती माणसं आहेत ना त्या अंदाजानुसार आपण हे सोयाबीन घ्यायचे। हे कांदे घेतलेत आहे 4, असे बारीक चौकोनी कापून घ्यायचा कांदा हा बघा। आणि 2 टोमॅटो घेतलीत आहेत बारीक कापून। त्यानंतर मी ही आलं लसूणची पेस्ट, हळद, लाल मसाला, गरम मसाला, कोथिंबीर, मिरची, तेल, मीठ आणि पाणी एवढंच साहित्य। ही आता मी मिरची कशी तुम्हाला झणझणीत जर पाहिजे असेल ना तर ही मिरची मी उभी कापून घेतली आहे। मध्ये उभी कापायची आणि मग नंतर बारीक कापायची। आता आपण हे सोयाबीन गरम पाण्यात आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत, कारण का सोयाबीनचा जो उघरट असा वास असतो ना तो निघून जातो। काय हवे असा विशिष्ट एक सोयाबीनला वास असतो बघा, तो ह्या गरम पाण्यातून निघून जातो। म्हणून साध्या पाण्यात न भिजवता आपण जरा गरम पाण्यातच हे भिजवून घ्यायचे। आणि कसं 5 मिनिटात गरम पाण्यात टाकलात ना की सोयाबीन भिजतात पण लगेच। होय, असं त्यासाठी आपण आता पाणी गरम करूया। आणि पाणी ओतायचं आहे। आता आपल्याला हे सोयाबीन गरम पाण्यात आपल्याला हे भिजवून घ्यायचे आहेत। चमच्याने असे जरा वरती खाली करायचे, कारण कसं ते वरतीच राहतात ना मग, म्हणून असे भिजवून घ्यायचे आणि झाकण ठेवायचं आहे। आता आपल्याला हे सोयाबीन ना झाकण ठेवून 5 मिनिटं चांगले भिजवून घ्यायचे। आणि 5 मिनिटात कसे सोयाबीन लगेच भिजतात गरम पाण्यात। काय हवे होय, असं जास्त वेळ ठेवू नका, नाही तर भरपूर सोयाबीन ते नरम होतील। असं 5 मिनिटं झालीत आहेत, सोयाबीन पण चांगले भिजलेत आहेत। हे बघा ते काय लगेच भिजतात। काय हवे होय, हे बघा, हे बघा नरम झालेत आहेत। आता आपल्याला ह्याच्यातलं हे पाणी काढून टाकायचं आहे। डायरेक्ट हात नाही घालायचं आहे, कारण का गरम पाणी आहे ना। आधी पाणी सगळं काढून टाकूया आणि मग आपल्याला हे पिळून घ्यायचे आहेत चांगले। आता मी पाणी हे सगळं काढून टाकलंय आणि आता आपल्याला हे सोयाबीन असे चांगले पिळून घ्यायची। हे बघा सोयाबीनची भुर्जी पण अगदी अंड्याच्या भुर्जीसारखी लागते। हा काय हवे होय, मस्त लागते चवीला। आणि सगळे आमचे पदार्थ कसे घरगुती साहित्यातच। काय हवे कमीत कमी साहित्यात अगदी मस्त रेसिपी, आणि म्हणून आवडतात ना। होय, करून बघतात। आता आपल्याला हे सोयाबीन मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत। असे दरदरीत सुद्धा नाही हा, सोयाबीन कसे दिसायला पण पाहिजे। काय हवे जर आपण जाडसर आपल्याला हे बारीक करून घ्यायचे। असे थोडे थोडे घेऊन आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचे। आणि मिक्सर फिरवताना पण कसं हे बघा असा मिक्सर फिरवून घ्यायचा आहे, तरच ते आपले सोयाबीन असे दरदरीत जाडसर असे राहतील। हे बघा बरोबर अगदी झाले। हे बघा असे आपल्याला सोयाबीन हे करून घ्यायचे। अगदी बरोबर झालेत। हे बघ काय हवे आपल्याला असं चुरा नाही करायचा, जाडसर बारीक करून घ्यायचे। जाडसर बारीक करून घ्यायचे, म्हणजे कसं चुरा केलात ना की असे भुर्जी कशी सुटसुटीत होणार नाही। जराशी चिकट होईल। आपल्याला कसं सुटसुटीत जरा चांगली लागते खायला। काय हवे असं हे बघा अशीच मी आता हे सगळे सोयाबीन
असे बारीक करून घेते. सोयाबीन कसे असे थोडे थोडे घ्यायचे मिक्सरमध्ये, काय हवे, हा, मग बारीक पण आपले चांगले होतात, म्हणजे अख्खे राहत नाही राहत नाही. असं. आणि असं बघायचं हा बारीक झालेत आहेत काय. पण आपल्याला असं चुरा नाही करायचा, हा. असं जरा जाडसर टेक्स्चर ठेवायचं, मग मस्त लागते सोयाबीन असं. हो. भुर्जी खायला. सोयाबीन बारीक करून घेतलेले आहेत. आता आपण भुर्जी करायला सुरुवात करूया. कढई ठेवली आहे तापत. आता आपल्याला ह्याच्यात तेल ओतायचं आहे. आणि कसं नेहमीपेक्षा आपल्याला थोडं तेल ना जरा जास्त टाकायचं आहे, म्हणजे दिसते पण चांगली आणि चव पण चांगली लागते, काय हवे. हा, तेल तापलं. आता आपल्याला ह्याच्यात ही मिरची टाकायची आणि लगेचच आपल्याला ह्याच्यात हा कांदा टाकायचा. हा बघा, कांदा असा बारीक चौकोनी हा बघा कापून घेतलाय. एकदम जाड पण कांदा चांगला नाही लागत, काय हवे. हा, भुर्जी खाताना तेवढी चांगली चव लागते, जाडगा नुसता असं कांदाच दिसतो ना. असं. आता आपल्याला हा कांदा नरम करून घ्यायचा आहे. कांदा नरम झाला, हा बघा असा नरम करून घ्यायचा. आणि आता आपल्याला याच्यात हे टोमॅटो टाकायचं आहे. आणि टोमॅटो पण हे आपल्याला असं नरम करून घ्यायचं. टोमॅटो पण नरम झालाय बघा. आणि आता आपल्याला ही आलं लसूणची अशी पेस्ट टाकायची आहे. पेस्ट टाकली ना की सुगंध पण भारी येतो. आणि पेस्ट पण आपल्याला अशी चांगली परतून घ्यायची. आणि आता आपल्याला ह्याच्यात हे मसाले टाकायचे. हळद, गरम मसाला आणि हा आमचा घरगुती लाल मसाला. आणि आता हे मसाले चांगले असे परतून घ्यायचे. गॅस आपल्याला हा कमीच करायचा आहे, म्हणजे मसाले अजिबात करपता कामा हा. नये. मसाले चांगले परतून झालेत. आता आपल्याला ह्याच्यात हे सोयाबीन टाकायचे आहेत बारीक केलेले, हे बघा. आणि लगेचच आपल्याला हे चवीपुरतं मीठ टाकायचं. सगळे कांदा मसाले सगळं असं लागायला पाहिजे सोयाबीनला. अशी परतून घ्यायची चांगली. चांगली अशी भुर्जी आपल्याला ही परतून घ्यायची. बघा कसे लागलेत आहेत ना मसाले वगैरे, दिसतेच आताच बघा. अशी परतून घ्यायची चांगली. आणि गॅस कमीच करू ना, गॅस आपल्याला वाढवायचाच नाही आहे, नाही तर करपणार. आणि आता आपल्याला ह्याच्यात बारीक चिरलेली अशी कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकून पण बघा कलर कसा सुंदर दिसतोय. आणि मसाले पण कसे व्यवस्थित लागायला पाहिजे, तरच पदार्थाची चव. आणि मीठ पण बरोबर पडायला पाहिजे, काय हवे. होय. असं की आता आपल्याला जरा ना वाफ लावून फक्त घ्यायची. असं झाकण ठेवायचं आणि वाफ लावून घ्यायची एक. भुर्जी आपल्याला जर ओली पाहिजे असेल तर ह्याच्यात थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि ओलसर अशी करून घ्यायची आहे, काय हवे. हा, तुम्हाला जर पावाबरोबर जरा ओलसर खायला आवडत असेल तर तुम्ही पाणी टाकून शिजवा. हा, असं
ओली पाहिजे अशी. आणि अशी जर सुटसुटीत असेल ना, ही अशी पण छान लागते. होय. 2 मिनिटं ही वाफ लावून घेतली आहे मी भुर्जी. आता बघूया. मस्त अशी वाफ लागली आहे बघा. गरमागरम झणझणीत आणि चमचमीत सोयाबीनची भुर्जी तयार. अगदी कलरच बघा काय सुंदर. या खायला. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि घरी करून बघा सोयाबीनची भुर्जी. आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.